गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्रीराम जय राम जय जय राम. सुंदर सूर्य सकाळी सकाळी उगवलेला आहे. आणि सकाळची देवपूजा आटपली. होळी होती, लवकरच देवपूजा आटपून घेतली. आज काय बागेतली फुलं नव्हती, विकत आणली होती इतकी छान फुलं. नंतर मग पुरण घातलेलं होतं. आता पुरण शिजले, बारीक करून घ्यायचं होतं. बारीक करून घेतलं पुरण. सकाळी सकाळी पुरणपोळी सगळ्यांना आवडती. येळवण्याची आमटी फोडणीला टाकली. मग भज्यांची तयारी. होळी म्हटल्यानंतर होळी रे होळी, पुरणाची पोळी अशी पोळी करून घेतली. सकाळी सकाळी सगळा स्वयंपाक छान झाला असा मस्तपैकी. लवकर उठल्यावर स्वयंपाक पण हे आटपल्यावर छान वाटतं. शिट्टम्म फुगणारी पोळी, मऊ लुसलुशीत झाली. त्यानं मैदा घालता आणि देवाला नैवेद्य दाखवून घेतला. आणि होळीला पण काढून ठेवला होता सकाळी सकाळीच. देवाचा नैवेद्यही झाला. असा पौर्णिमेचा चंद्र. मग संध्याकाळी होळी करायची होती, अशी रांगोळी ती काढून घेतली. नामस्मरणाची महिमा तुम्हाला माहीतच आहे, अगाध आहे. भक्त प्रल्हादांना पण नामस्मरणच केलं होतं, त्यामुळं देवाने खरंच त्याला तारलं. ही भक्त प्रल्हादाचीच कथा आहे ना. अशी होळीची पूजा ते करून घेतली. अशी सुंदर रांगोळी रानातनं आणली होती शेणकुटं. म्हणून माणसाने आहे तोपर्यंत तरी नामस्मरण थोडं तरी करावं. नामस्मरण ही माझ्या सद्गुरूंनी तर इतकी महिमा सांगितली नामस्मरणाची, खूप सांगितली. होळीला नैवेद्य दाखवला आणि तो होळीत असा ठेवला. होळीला म्हणजे नैवेद्य दाखवून होळीलाच दिला तो. होळीची पूजा ही झाली आणि मुलं बसलीच होती, काय म्हणायला, बोंबलायला. मुलांचं आवडतं काय असतं. मग मुलं खेळून असं ओरडून घेतलं. वाईट विचारांवर चांगल्याचा विजय, असं मुलांना आनंद देणार असं मुलं बोंबलून घेतली. छान वाटतं खरंच छोटीशी होळी ही मुलांना. आनंद घेतला मुलांना होळीचा. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ होळीचा? आवडला असला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. पौर्णिमेचा चंद्र आकाशात आलेला आहे, सुंदर. खरंच असं दृश्य बघायला खूप छान वाटतं संध्याकाळच्या वेळेस. पौर्णिमेचा चंद्र